कसं काय सर्जेरावची एक पप्पी घेतली, चारा पाणी करून थेट घरी पोहोचलो. घरचे काही भाव द्यायना म्हणून स्वतःच हरभरे भाजून घेतले. सगळ्यांपुढे मटकू हरभरे खात बसलो. हरभरे खाऊन थेट गावाच्या वावरामध्ये चक्कर मारण्यासाठी गेलो. बघतो तर काय गावाच्या वावरामध्ये नुसतं धोतर दिसू लागला होता. थेट शेतामध्ये आलो आणि बाकीचे हरभरे ना डब्यामध्ये घेऊन आलो होतो. काही ना मला गरम करून दे म्हटलं तर कोणीच करून दिली नाही, म्हणून त्याची शिक्षा म्हणून सगळ्यांना दाखवू खाऊ लागलो. त्यामध्ये ना दुसऱ्या वावरातून हरभरा आणलेलं होतं. ते ना पावसामुळे थोडस काळपट झालं होतं, म्हणून त्याला ना गोण्यातून बाहेर मोकळं टाकायचं होतं. बाहुबलीने तर शिवलिंग उचलली होती. तुमचं बाहुबली जर नुसतं गोण्या परेशानी मस्त फट्ट्यावर टाकून घेतलं म्हणजे कसं एकदम ओके मध्ये. थोडं पाणी घेतलंच होतं. थोडं मम्मी त्यांचं लसूण घिसून काढणं चालू होतं. लसूण घिसून शेड मध्ये नेऊन टाकला. सर्जेरावला चारा पाणी करून बसलोच होतो की मशीनवाल्याचा कॉल आला, म्हणे हरभरे काढून घेऊ. म्हणलं चालतंय. मस्त पैकी खळ्यावर मशीन लावून घेतलं. तासाभर जिकडे तिकडे करून थेट बैलगाडी चुकून हरभरे घेऊन आलो. काही थेट मारुतीराज दर्शन घेतलं. आजचा ब्लॉग आहे ना 100% तुम्हाला आवडलाच असेल, आणि आवडला नसेल ना तर फॉलो बटन वर तुमचा राग दाखवा. त्यामध्ये आपले छोटे मोठे पंखे इथं आळा लावून बसलेले होते. नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय.